अमृता डोंगळे या उच्च शिक्षित असून त्यांनी डोंगळे घराण्याचा सामाजिक कार्याचा वारसा जोपासलेला आहे. म्हणून त्या कसबा तारळे मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाहीत ही खात्री असल्याने त्यांना मी सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणणार असल्याचा ठाम विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे. अभिषेक डोंगळे युवा शक्तीच्या वतीने आयोजित केलेला प्रवास भक्तीचा या उपक्रमाचा शुभारंभ मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. राधानगरीच्या दुर्गम भागातील महिलांना युवा शक्तीचे तीर्थाटन अभिषेक डोंगळे युवा शक्तीच्या वतीने नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. धकाधकीच्या जीवनातील कामाच्या ताणातून महिलांना थोडा विसावा मिळावा आणि त्यांना एक वेगळा अनुभव घेता यावा या उद्देशाने अभिषेक डोंगळे युवा शक्तीच्या वतीने राधानगरी तालुक्यातील दुर्गम भागातील महिलांसाठी एक विशेष भक्तिमय सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. या सहलीमुळे महिलांना धार्मिक स्थळांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमाला विशेष महत्त्व असल्याचे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी केले. तुळजापूर तुळजाभवानी देवीचे दर्शन, अक्कलकोट श्री स्वामी समर्थांचे दर्शन आणि पंढरपूर विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन या 3 प्रमुख तीर्थक्षेत्रांना भेटी देऊन महिलांना आध्यात्मिक अनुभव देण्याचा प्रयत्न करून एक नवा भक्तिमय अध्याय सुरू युवा शक्तीने केला आहे. यावेळी अरुण डोंगळे, भैया माने, प्रकाश गाडेकर, शीतल फराकटे, अभिषेक डोंगळे, अमृता डोंगळे, संदीप ढेकळे, सम्राट डोंगळे, युवा शक्तीचे अध्यक्ष सुहास डोंगळे, संग्राम मगदुम, लक्ष्मण धनवडे आदींसह कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.